मी काय म्हणू, मी एक या वेब सिरीजमध्ये पूजा करणारा आहे. म्हणजे घरी जाऊन भटजी म्हणतात ना, पण आता आजकाल त्यांना भटजी नाही म्हणत कारण त्यांचे ॲप्स पण आलेले आहेत. सो मी घराघरात जाऊन पूजा करणारा आहे. आणि अरेंज मॅरेजसाठी मी एका मुलीला भेटतो आणि ती आहे कॉर्पोरेट जगातली, म्हणजे पूर्णपणे हायफाय. मला अजूनही दडपण येतं जेव्हा असं कुठलं हायफाय कोणी आपल्या समोर आलं की, तर त्या वेळेला जेव्हा आपण पहिल्यांदा कोणाला तरी भेटतो तेव्हा आपल्या मनात वेगळंच काहीतरी चालू असतं आणि आपण बोलतो वेगळंच काहीतरी. या वेब सिरीजमध्ये तुम्हाला त्या मुलाच्या आणि त्या मुलीच्या मनातलं सुद्धा ऐकायला मिळणार, जे किती डिफरंट असू शकतं, ज्याच्यामध्ये किती तफावत असू शकते हे आपल्याला कळतं. कारण आपण कदाचित समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट साईटही बोलू शकतो, पण ते मनातल्या मनात, तेच मनातल्या मनात जे काही आहे त्याचं एक कॅरेक्टर आम्ही उभं केलेलं आहे आणि ते कॅरेक्टर तुम्हाला या वेब सिरीज मधनं मिळणार आहे. पहिल्या असं म्हणूयात की लग्न ठरेल नाही ठरेल हे माहिती नाहीये, ते तुम्हाला वेब सिरीज दरम्यानच कळत जाईल. पण पहिल्या 4-5 भेटी आहेत त्या दोघांच्या, ज्या भेटी खूप महत्त्वाच्या असतात अरेंज्ड मॅरेजमध्ये. तर त्या पहिल्या भेटी आहेत ज्या भेटींमधनं रिलेशनशिप बद्दल, एकमेकांच्या कम्फर्ट झोन बद्दल, एकमेकांच्या इन्सिक्युरिटीज बद्दल कळत जातं आपल्याला. कॉन्सेप्ट आम्हाला दोघांना एकत्र आवडली, सो ते खूप क्लिक झालं. आणि आम्हाला दोघांना एकमेकांच्या ऑपोजिट काम करायचं होतं गेली बरीच वर्ष. आम्ही एकत्र काम केलंय क्लासमेट्समध्ये आणि अप्सरा आली या शोच्या माध्यमातून सुद्धा एकत्र काम केलंय, पण एकमेकांच्या ऑपोजिट हिरो हिरोईन म्हणून कधीच काम नव्हतं केलं. ऑपोजिशन मध्ये गेलो आपण. क्लासमेट्समध्ये आम्ही वेगळ्या ऑपोजिट टीम्समध्ये होतो. सो वी वर एक्सायटेड की आपण काहीतरी एकत्र छान केलं पाहिजे आणि ही कॉन्सेप्ट दोघांना आवडली. सो वी स्टार्टेड एक्सप्लोरिंग इट आणि आम्ही अर्थात कॅफे मराठीच्या टीमला भेटलो. त्यातनं ही गोष्ट रंगत गेली आणि आम्ही 2 दिवसात 5 एपिसोड शूट केले. गंमत अशी आहे की असं मला वाटलंच नाही की मी शूटिंग करतोय. ह्याचं कारण असं की खूप कॅज्युअल, खूप खरी, खूप रिअलिस्टिक अप्रोच आहे या मिनी सिरीजला. मिनी याच्यासाठी की 10-10 मिनिटाचे एपिसोड्स आहेत. मी तुम्ही तासभर बघताय आणि त्यातनं काय निघणार आहे तुम्हाला काही कळत नाही, असं काही होणार नाही. 10 मिनिटात अतिशय कॉन्व्हर्सेशनल, हलकी फुलकी, रिअलिस्टिक कॉन्व्हर्सेशन ऐकायला मिळेल आणि कुठेतरी रिलेट होईल प्रत्येकाला. कारण अगेन जसं म्हणतात, लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. काहींच्या आयुष्यात तो येऊन गेलाय, काहींच्या आयुष्यात येणार आहे. सो आजकालच्या पिढीला लग्नाविषयी काय वाटतं किंवा अरेंज मॅरेज आपण म्हणतो की कुठेतरी संपत चालली ही कॉन्सेप्ट, तर तशी नाही. आय थिंक अ लॉट ऑफ पीपल इन टुडेज जनरेशन आर गोईंग बॅक टू इट. तर का त्याच्याकडे वळतायत किंवा ते कसं इंटरेस्टिंग असू शकतं हे सगळं या कॉन्व्हर्सेशनमधनं बाहेर येतं. मी एवढंच म्हणेन बाय द एंड ऑफ इट की मनातल्या मनात का, कारण मनं एकत्र दिसत आहेत तुम्हाला. सो मनही बोलतायत आणि कॅरेक्टर्सही बोलतायत. जसं सिद्धार्थनी सांगितलं की आपल्याला अनेक वेळेला मनात काय चालू आहे हे ऐकू येत नाही किंवा दिसत नाही कॅरेक्टर्सच्या. तर इथे तुम्हाला कॅरेक्टर्स काय बोलतायत तेही दिसते आणि त्यांची मनं काय बोलतायत तेही दिसतंय. सो आम्ही डबल रोलमध्ये पहिल्यांदा दिसणार आहोत दोघंही. टू एंड इट मला असं वाटतं की कुठलंही लग्न तेव्हा जुळतं जेव्हा मनं जुळतात. तर यांची मनं जुळतायत की नाही या 5 एपिसोड्समधनं तुम्हाला बघायला मिळेल. खूप मजेशीर आहे, खूप एंटरटेनिंग आहे आणि खूप फ्रेश आहे. ताई बोलली आपल्या वेबसिरीजच्या संदर्भात बोलायचं झालं तर मनातल्या मनात जे आहे ते खरंच मनातल्या मनात हे टायटल देण्यामागचं कारणच हे होतं की ह्या दोघांची मनं तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहेत. म्हणजे 2 सोनाली आणि 2 सिद्धार्थ एकाच पॅकेजवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि लग्ना अगोदरच्या त्यांच्या काही एका प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न हा फार महत्त्वाचा एक जवळचा भाग असतो आणि प्रत्येकजण आत्ता तर प्रथा बदललेली आहे. आपण एकमेकाशी बोलतो, नंबर शेअर करतो वगैरे. आणि ही आजची गोष्ट आहे कंटेम्पररी की 2 जे कपल आहेत ते लग्न करायला जाणार आहेत आणि त्यांच्या जे काही 5 भेटी आहेत त्या फार इंटरेस्टिंगली भेटी आहेत. म्हणजे ते आत्ताचे हे जे काही सोनाली आणि सिद्धार्थ जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे ते आत्ताच एक तरुण जो मराठी मुलगा आहे आणि एक मुलगी आहे जे कॉर्पोरेट विश्वातून आलेली आहे, हा नॉर्मल लिखाच्यातून आलेला आहे. आणि ह्यांच्या दोघांतलं कशी केमिस्ट्री आहे त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी घडत जातात. इवन दोघेही चांगले सुशिक्षित आहेत, परंतु दोघांचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे. त्यामुळे त्यातली जी मजा आहे ती या वेबसिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.